प्यारे बच्चों, वेलकम बैक टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस एकेडमी, a simple way to fall in love with physics. We are learning our second chapter, mathematical methods, which is also known as scalars and vectors. Especially आपण फिजिकल क्वांटिटीचं ह्या चॅप्टर मध्ये दोन ठिकाणी डिवाइड केलं, एक म्हणजे स्केलर, दुसरे म्हणजे वेक्टर. त्यापैकी स्केलरला ओनली मॅग्निट्यूड, दॅट मीन्स ओनली व्हॅल्यू बच्चा, आणि वेक्टरला व्हॅल्यू, मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. पण याचा अर्थ सगळ्या अशा क्वांटिटीज ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे त्या वेक्टर असतात असं नाही. एक्सेप्शन इज दॅट इलेक्ट्रिक करंट. करंटला मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, but it is not vector because it is not following the laws of the vectors, which we will learn in detail. So basically vector असण्यासाठी बेसिक क्रायटेरिया फॉलो झाला पाहिजे. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पाहिजे. फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी, एक्सलरेशन, फोर्स, इम्पल्स, मोमेंटम, हे सगळे वेक्टर क्वांटिटीज आहे. बच्चा, we in the previous lecture studied about different types of the vectors. कोलिनियर मीन्स एका रेषेतले वेक्टर्स. एक फ्री वेक्टर नावाची कॉन्सेप्ट पाहिली आपण. इट वॉज अ प्रॉपर्टी ऑफ द वेक्टर्स की वेक्टर्स स्वतःला पॅरलल पळू शकतो. वेक्टर कॅन शिफ्ट पॅरलल टू इट सेल्फ. तीच डायरेक्शन ठेवायची, तेवढंच मॅग्निट्यूड ठेवायचं, फक्त प्लेन मध्ये त्याला पळवायचं. को प्लॅनर वेक्टर्स म्हणजे एका प्लेन मधले वेक्टर्स. कॉनकरंट वेक्टर्स म्हणजे एका पॉइंट मधून पास होणारे वेक्टर्स. व्हेरी इम्पॉर्टंट वॉज अँगल बिटवीन टू वेक्टर्स. दोन वेक्टर मधला अँगल काढायचा आहे तर त्यांना हेड टू हेड जोडा किंवा टेल टू टेल जोडा. डन. आजच्या लेक्चरला पाहूया व्हेक्टर अल्जेब्रा. लेट्स लर्न बच्चा अबाउट व्हेक्टर अल्जेब्रा. व्हेक्टर अल्जेब्रा ज्यामध्ये वी हॅव टू लर्न डिफरंट लॉज. ओके. As far as the vectors laws are concerned, vector algebra is concerned. Algebra म्हणजे काय बेटा? Addition, subtraction and multiplication. Okay. Addition, subtraction and multiplication. This is called as vector algebra. It will consider all these things. Bacha, do remember, not division. Okay. Okay. So bacha, these are considered. Division is not there. ठीक है ना? चलो. First of all, addition we will consider. In fact, addition and subtraction happens. This multiplication is scalar multiplication. Huh, bacha? Right now we are going to understand multiplication. Scalar multiplication. Scalar means what? एखाद्या नंबरने त्याला फक्त मल्टिप्लाय करायचं. These three things are possible especially when two or more vectors are along same line. दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टर्स हे एका लाईन मध्ये असणं फार गरजेचं आहे. राईट. सो बच्चा, त्यामध्ये फर्स्ट आहे ऍडिशन. एका लाईन मध्ये असले पाहिजेत दोन्ही वेक्टर्स. आणि बच्चा, फर्स्ट इज ऍडिशन. ऍडिशन एकाच लाईन मध्ये हॅव्हिंग सेम डायरेक्शन. ऍडिशन कधी परफॉर्म होते? अलॉंग सेम लाईन आणि सेम डायरेक्शन, दोघांची डायरेक्शन सुद्धा सेम. तर ऍडिशन करा. म्हणजे बच्चा, फर्स्ट वेक्टर आहे, लेट अस से पी वेक्टर. सेकंड वेक्टर इज क्यू वेक्टर. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा? दे बोथ आर कोलिनियर. दोघांच्या मधला जो थीटा आहे बेटा, इट इज 0 डिग्री. आणि आता जर मला दोघांना ऍड करायचंय, दे आर इन द सेम डायरेक्शन, एकाच लाईन वरती किंवा एकमेकावरती घेऊ शकतो मी, नो इश्यू. तर बेटा, I can add p vector as well as q vector in this way. त्यांच्या दोघांचा जो रिझल्टंट आहे is p vector plus q vector. म्हणजे काय? म्हणजे काय बेटा? समजा फॉर एक्झाम्पल फोर्स वेक्टर घेऊ आपण, सगळ्यात फेमस आपला. बच्चा, फर्स्ट वेक्टर इज 5 न्यूटन. ओके. in this direction. This is F1 vector.
किती आहे बेटा हा 5 न्यूटन. ओके, फोर्स वेक्टर आहे पहिला जो 5 न्यूटन आहे. ओके, आणि दुसरा छोटूसा आहे जो 3 न्यूटन आहे, सेकंड फोर्स वेक्टर. म्हणजे एखादी बंद पडलेली गाडी आहे आणि दोघ जण लोटतायत. एक मोठा माणूस आहे ज्याचा 5 न्यूटन फोर्स आहे, एक छोटासा मुलगा आहे ज्याचा लावलेला फोर्स लेटेस्ट 3 न्यूटन आहे. दोघांचे एकाच डायरेक्शन मध्ये तर गाडी पळते. लेट्स अज्युम की गाडी पळाली. सो बेटा ह्यांचा जो रिझल्टंट आहे इट विल बी फर्स्ट वेक्टर प्लस सेकंड वेक्टर. ओके, दिस इज द रिझल्टंट वेक्टर. सरळ सरळ दोघांना ऍड करा, 5 आणि 3. सो बेटा दिस विल बिकम 8 न्यूटन. दोघांना ऍड केलं, दोघांची ही डायरेक्शन सेम. ऍडिशन इज दॅट इझी along the same line are same direction. Please make the screenshot of this. Beta after addition we have subtraction. We have subtraction. दोन वेक्टरची सबट्रॅक्शन कधी करायची? सो बेटा सेकंड ऑपरेशन इज सबट्रॅक्शन. एकाच लाईन मध्ये असले पाहिजेत पण बच्चा त्यांची डायरेक्शन अपोजिट असली पाहिजे. कशी असली पाहिजे? अपोजिट असली पाहिजे. एक जण पी वेक्टर आहे उजवीकडं आणि बेटा क्यू वेक्टर आहे जो डावीकडे आहे. ओके, लेट अस से हा मगाशी जसं एक्झाम्पल घेतलं आपण 5 युनिट म्हणू आपण, कोणताही माहित नाही आपल्याला. याला म्हणूया बेटा 3 युनिट्स. स्वतः 5 युनिट आणि 3 युनिट होईल काय? रिझल्टंट विल बी बिग वेक्टर मायनस स्मॉल वेक्टर. ऑलवेज रिमेंबर, जो मोठा वेक्टर आहे त्यातनं छोटा वेक्टर वजा होऊन जाईल. ह्या 5 मधून 3 गेले काय होईल? 2 उरल. 5 मायनस 3 आन्सर विल बी 2 न्यूटन. एक्सप्रेस कसं करणार मी याला? इन द डायरेक्शन ऑफ बिग वेक्टर. मोठ्यातून छोटा वजा होईल ना, हा वजा होईल आणि रिझल्टंट किती होईल बच्चा? 2 न्यूटन. दॅट आर वेक्टर इज पी वेक्टर मायनस क्यू वेक्टर. दोघांमधला थीटा किती होणार आहे? 180 डिग्री. कारण की आपण पहिल्या वेक्टर मधून दुसरा वेक्टर सबट्रॅक्ट करतोय. तर दोघांची डायरेक्शन एकाच डायरेक्शन मध्ये, एक जण इकडं एक जण इकडं, दोघांमधला अँगल विल बी 180 डिग्री. देन ओनली बच्चा सबट्रॅक्शन इज पॉसिबल. ठीक आहे, ह्या एक्झाम्पलची काही गरज नाही बिकॉज वी हॅव कन्सिडर्ड वन एक्झाम्पल. चला स्क्रीनशॉट घ्या. डन. आफ्टर दॅट वी हॅव थर्ड ऑपरेशन being scalar multiplication. Scalar multiplication. Third operation is scalar multiplication. Beta, scalar multiplication means what? Multiplying a vector by a number. काय अर्थ आहे याचा? Multiplying a vector by scalar that can be positive or negative. For example, माझ्याकडे एक फोर्स वेक्टर आहे की बच्चा याचं जे मॅग्निट्यूड आहे 5 न्यूटन फोर्स आहे ह्या डायरेक्शन मध्ये, आणि लेटेस्ट आहे मला याला डबल करायचं. राईट, मला जर याला डबल करायचं असेल तर हे जे 5 न्यूटन आहे ह्याच डायरेक्शन मध्ये कीप द डायरेक्शन सेम 2f वेक्टर, म्हणजे 5 न्यूटनच्या ऐवजी हा किती होईल? 10 न्यूटन. इट इज दॅट इझी गेटिंग. समजा हा एक वेक्टर आहे माझा पी वेक्टर, छोटा घेतो मी पी वेक्टर. याचं मॅग्निट्यूड आहे 2 सेंटीमीटर. आपण युनिट घेऊ फील्ड साठी, सेंटीमीटर 2 युनिट आहे. तर याला जर का मला 3 टाइम्स करायचं असेल तर काय करणार बेटा मी? 3 टाइम्स पी वेक्टर आणि मॅग्निट्यूड काय होईल? 3 2 6 युनिट. आहे की नाही? एकदम सिंपल. स्क्रीनशॉट घ्या. सो दिस वॉज व्हेरी बेसिक थिंग अबाउट ऍडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन, की जेव्हा वेन 2 or more vectors are along same line. स्क्रीनशॉट घ्या. डन. डू रिमेंबर, वेक्टर मध्ये डिव्हिजन होत नाही. वेक्टर मध्ये डिव्हिजन होत नाही. आता वेक्टरचा अल्जेब्रा, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन संपलं. आता लॉज.
बेटा मला सांग, जर दोन वेक्टर्स एका डायरेक्शन मध्ये नसतील तर as far as the laws are concerned, we're having two famous laws. We're having two famous laws. एक आहे ट्रायंगल लॉ आणि दुसरा आहे पॅरालेलोग्राम लॉ. ऍडिशन साठीच हा बेटा. एक आहे ट्रायंगल लॉ, दुसरा आहे पॅरालेलोग्राम लॉ. त्यापैकी लेट्स लर्न ट्रायंगल लॉ. I will say fourth one in the algebra, which is triangle law of vectors. Triangle law of addition of vectors. बेटा आपल्या समोर सगळ्यात पहिला ऑप्शन म्हणजे लाईक आपल्या समोर पहिला प्रश्न पडला पाहिजे की ट्रायंगल लॉ कधी वापरायचा. ट्रायंगलचा लॉ आहे, वेअर ऍग्री, वापरायचा कधी. तर बेटा वेन टू वेक्टर्स आर, जेव्हा दोन, मराठीत लिहितो, ट्रायंगल लॉ कधी वापरायचा, जेव्हा दोन वेक्टर्स, काय लिहिलं बच्चा मी, एका पुढे एक असतील. कधी वापरायचा, एका पुढे एक, पहिला त्याच्या पुढे दुसरा असतील. तर रिझल्टंट कसा द्यायचा त्यांचा, रिझल्टंट बाय थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. आता ऑब्विस आहे ना, दोघ जण असतील तर ट्रायंगलच्या दोन साइड तर रेडी आहे. तिसरी साइड फक्त कशी लिहायची ती, बाय थर्ड साइड ऑफ ट्रायंगल, ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर, पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट, टू द एंडिंग पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर. क्लियर आहे बच्चा. स्टार्टिंग पॉइंट टू द एंडिंग पॉइंट, पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट, दुसऱ्या वेक्टरचा एंडिंग पॉइंट. क्लियर आहे बच्चा. फर्स्टचा स्टार्टिंग, सेकंडचा एंडिंग, किती सिंपल आहे बघ बेटा. लक्षात आहे, सपोज स्पेशली दोघांमध्ये एक अँगल तो ऑब्विसली असणार आहे. हा पहिला वेक्टर आहे बेटा आणि हा दुसरा वेक्टर आहे. समजा हा पी वेक्टर आहे आणि हा क्यू वेक्टर आहे. काय ऑब्झर्व करताय बेटा तुम्ही, दे आर एका पुढे एक आहेत की नाही. हा असा आहे, याच्या पुढे हा असा आहे, राईट. अच्छा, समजा दुसरी केस मी घेतो, हा पी वेक्टर असा आहे आणि हा क्यू वेक्टर इज लाईक दिस. चालेल ना, एका पुढे एक आहे. समजा मी आता असं घेतो, हा पी वेक्टर आहे आणि याच्या पुढे क्यू वेक्टर इज लाईक दिस. चालेल का नाही. यस सर. सो बच्चा इथे दोघांमधला जो थीटा आहे तो ऑप्टिव्ज आहे. येस और नो. मी फक्त केसेस घेतले, बाकी काहीच नाही. मोर दॅन 90 आहे बच्चा, थीटा ऑप्टिव्ज आहे. थीटा 90 डिग्री आहे आणि थीटा ॲक्यूट आहे. कसा आहे असू दे, मला सांगायचा अर्थ असा आहे की मी तीन केसेस घेतल्या जनरल. बच्चा जेव्हा दोन वेक्टर्स एका पुढे एक असतील, एका पुढे एक, एका पुढे एक, एका पुढे एक, येस और नो, तर रिझल्टंट कसं द्यायचा, बाय थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल. मग ट्रायंगल ड्रॉ कर ना बच्चा. ठीक 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 ठीक, जमलं. ठीक 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 ठीक, चला छिक 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 छिक, झालं थर्ड साइड. ओके. मग बेटा स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर, पहिला कोणता आहे बच्चा, पी वेक्टर चा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर, दुसरा एंड कुठे झाला, इथे. स्टार्टिंग टू एंडिंग, दिस इज द रिझल्टंट. क्लियर आहे बेटा. आर वेक्टर and is in this way r vector is p vector plus q vector. क्लियर आहे. चलो इथे सेम स्टोरी, पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट, ओके सर, दुसऱ्या वेक्टरचा एंडिंग पॉइंट, ओके सर, रिझल्टंट इज ड्रॉन, ओके सर, r vector is p vector plus q vector and yes we are done. थर्ड केस सेम स्टोरी, पहिला वेक्टर, येस और नो बेटा, त्याच्या पुढे दुसरा वेक्टर, ओके सर, रिझल्टंट इज गिव्हन बाय, बघ, स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर आणि दुसऱ्याचा एंडिंग पॉइंट इथे आहे. सो इज द आर वेक्टर. सो आर वेक्टर इज पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर.
Simply this is the triangle law. फटाफट yes type करा if you have grabbed this concept. Come on बेटा. Very easy. आदित्य चला पुढे जाऊया. We will now see benefit of this triangle law. Triangle law can be applied to the closed polygon. हा जो triangle law आहे बेटा, that triangle law can be applied to a closed polygon. मी लिहितो note. Triangle law can be applied to closed polygon and resultant will be zero vector. प्रूव्ह करून देतो मी. बच्चा क्लोज्ड पॉलिगॉन कसा आहे असू दे, पेंटॅगॉन, हेक्सागॉन, ऑक्टॅगॉन, कोणी पण असू दे. आपण एक एक्झाम्पल घेऊ. लेट्स टेक पेंटॅगॉन. ठीक आहे ना बच्चा. फॉर एक्झाम्पल पेंटॅगॉन ऍज अ क्लोज्ड पॉलिगॉन. आणि फोर्स वेक्टर्स आपण दाखवू. समजा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ हेक्सागॉन घेऊया. ओके चला हेक्सागॉन घेऊ आपण. पेंटॅगॉनच्या ऐवजी हेक्सागॉन घेऊ. थोडी प्रॅक्टिस होईल आपली, बाकी काही नाही. डायग्राम थोडी मोठी काढतो अजून. ठीक आहे. रेग्युलर हेक्सागॉन आहे, क्लोज्ड आहे. क्लोज्ड कसं म्हणणार बच्चा. समजा फोर्स वेक्टर्स घेऊ आपण. इथे म्हणूया F1 वेक्टर, त्याच्या पुढे F2 वेक्टर, त्याच्या पुढे F3 वेक्टर, त्याच्या पुढे F4 वेक्टर, याच्या पुढे F5 वेक्टर आणि हा शेवटचा F6 वेक्टर. ऑल राईट. येस सर. चला पहिल्यापासून सुरू होऊया. रिझल्ट झिरो कसा येतो. ट्रायंगल लॉ 1 बाय 1 कसा अप्लाय होऊ शकतो बच्चा. ट्रायंगल लॉ कधी वापरायचा आपल्याला. दोन वेक्टर्स एका पुढे एक असतील. येस ऑर नो. हे लक्षात ठेवायचं. दोन वेक्टर्स एका पुढे एक असतील. तर चला पहिला वेक्टर F1, त्याच्या पुढे दुसरा. रिझल्टंट इज गिवन बाय स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. आहे का नाही. चला रिझल्टंट ड्रॉ करा. छीक 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 छीक. या दोघांच्या रिझल्टंटचं एक नाव देतो मी, ए वेक्टर. काय नाव देतो बच्चा. ह्या दोघांचा हा जो रिझल्टंट आहे त्याचं नाव दिलं ए वेक्टर. आणि सेपरेटली लिहितो इथं की बेटा F1 वेक्टर प्लस F2 वेक्टर, दोघांचा रिझल्ट कोण आला बाय ट्रायंगल ए वेक्टर. स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. चला आता बेटा मला सांग, हा ए वेक्टर, त्याच्या पुढे F3 वेक्टर आहे का नाही. ए वेक्टर त्याच्या पुढे हा F3 वेक्टर. सो बच्चा स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. दोघांना जॉईन करा. स्टार्ट टू एंड, स्टार्ट टू एंड याच चालायचं बेटा. ऑल राईट. ह्यांचं नाव, याचा जो रिझल्टंट आहे त्याला मी म्हणतो बी वेक्टर. सो बच्चा ए वेक्टर प्लस त्याच्या पुढे कोण आहे F3 वेक्टर अँड द रिझल्टंट विल बी बी वेक्टर. ऍग्री. ए त्याच्या पुढे F3, रिझल्टंट इज बी वेक्टर. वन्स अगेन बी वेक्टरच्या पुढे F3 वेक्टर आहे. सो ट्रायंगल बनवू शकतो ना आपण. चिक 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 चिक. हे बघ स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. यांचा रिझल्टंट त्याला काय म्हणूया आपण, सी वेक्टर. सो बी वेक्टरच्या पुढे F4 वेक्टर, एका पुढे एक. रिझल्टंट काय येईल बच्चा, सी वेक्टर ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड. लास्ट सी वेक्टरच्या पुढे कोण आहे F5 वेक्टर. ट्रायंगल रेडी आहे. सो बच्चा सी वेक्टर प्लस तो जो F5 वेक्टर आहे, सी वेक्टर प्लस F5 वेक्टर. आन्सर इज F6 वेक्टर. आन्सर इज F6 वेक्टर. ऑल राईट. आता बेटा लक्ष दे, सी वेक्टर आणि F5 बरं का. आय एम व्हेरी सॉरी हा. सी प्लस F5
चुकून मी लिहिलं CF5 त्याच्या पुढे हा पहिला आणि हा दुसरा, स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट टू द एंडिंग पॉईंट ऑफ द सेकंड. मला इथे एक वेक्टर नवीन द्यावा लागेल, त्याचं नाव देतो डी वेक्टर. बेटा नीट लक्ष दे, नीट लक्ष दे, डोंट गेट कन्फ्युज. हे बघ, हा पहिला वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर, पहिला आणि हा दुसरा, हे काय एका पुढे एक, पहिला त्याच्या पुढे दुसरा, स्टार्टिंग पॉईंट ऑफ द पहिला टू द एंडिंग पॉईंट ऑफ द दुसरा, स्टार्टिंग आणि एंडिंग. डी वेक्टर इकडं, F6 वेक्टर पुढे. म्हणजे बेटा ह्या दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणजे एक जण दुसऱ्याचा निगेटिव्ह वेक्टर आहे. येस ऑर नो? हा, हे डी वेक्टर आहे. आता मी पुढे लिहितो बच्चा, आल्सो डी वेक्टर आणि F6 वेक्टर आर निगेटिव्ह ऑफ वन अनदर. डी वेक्टर इज निगेटिव्ह ऑफ F6 वेक्टर, कारण एकच आहेत ना, फक्त त्याची डायरेक्शन इकडे, याची डायरेक्शन इकडे, इक्वल अँड अपोजिट, which means D vector plus F6 vector is zero vector. Resultant is zero. Zero vector लिहिलं, zero तर झालं, magnitude zero, arbitrary direction. Answer resultant is zero vector. स्क्रीनशॉट घ्या, yes टाइप करा. मजा आली बेटा? yes or no? Done. So this was the resultant. आपण एक हेक्सागॉन घेतला, पेंटागॉन साठी चालतं, कशासाठी चालतं, there is no issue, right? बच्चा, after that we have parallelogram law of vectors. After that we have parallelogram law of the vectors. Before that, we have to note one thing, that vector addition is commutative. Okay, note वाला अजून एक पॉइंट पुढे ऍड करा. नोट मध्ये अजून एक पॉइंट ऍड करा की बेटा vector addition is commutative. बच्चा commutative means what? Commutative means what? Commutative means एक पहिला वेक्टर P वेक्टर असेल, दुसरा वेक्टर Q वेक्टर आहे, तर P मध्ये Q तुम्ही ऍड करता. सो पहिल्यामध्ये दुसरा ऍड केला तर दुसऱ्यामध्ये पहिला ऍड करा, दॅट आन्सर इज हॅज बीन सेम. P वेक्टर प्लस Q वेक्टर, Q वेक्टर प्लस P वेक्टर, F1 वेक्टर प्लस F2 वेक्टर, सेम ऍज F2 वेक्टर प्लस F1 वेक्टर. मग ते एका डायरेक्शन मध्ये असो, नाहीतर त्यांच्यामध्ये काहीतरी अँगल असो. लेट्स प्रूव्ह दिस. बच्चा, वी आर हॅव्हिंग दिस इज द फर्स्ट P वेक्टर, ऑल राईट, आणि त्याच्या पुढे एक जण आहे, लेट अस से Q वेक्टर, ऑल राईट. मला सांग बेटा, P आणि Q दोघांचा रिझल्टंट काय लिहितो आपण? बोलो. R वेक्टर ऍज P वेक्टर प्लस Q वेक्टर, ठीक आहे, रिझल्टंट वेक्टर ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर, ऑल राईट. हा झाला या दोघांचा रिझल्टंट. आता एक काम करू आपण असाच जो P वेक्टर आहे, मी एक पॅरालेलोग्राम कंप्लीट करतो. काय कंप्लीट करतो बच्चा? पॅरालेलोग्राम कंप्लीट करतो. जसा वरती Q वेक्टर आहे तसाच मी हा Q वेक्टर घेतो. जसा P वेक्टर आहे त्याच डायरेक्शन मध्ये मी आता हा P वेक्टर घेतला. पहिले अर्धी स्टोरी अशी होती, ऑल राईट. बेटा व्हॉट आय एम ऑब्झर्विंग नाऊ, Q वेक्टर आणि त्याच्या पुढे P वेक्टर आहे की नाही? Q वेक्टर त्याच्या पुढे P वेक्टर. सो स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंडिंग पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर, आय कॅन राईट R वेक्टर ऍज, हे काय, पहिला Q वेक्टर आणि दुसरा P वेक्टर. झालं का नाही बच्चा प्रूव्ह? हा पण R वेक्टर, हा पण R वेक्टर, म्हणजे P वेक्टर प्लस Q वेक्टर इज Q वेक्टर प्लस P वेक्टर हॅज बीन प्रूव्ड. कम ऑन बच्चा, प्लीज मेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. Done? Yes, sir. Now we will see parallelogram law of the vector addition. Very important thing, parallelogram law of vector addition. खूप महत्वाचा आहे आणि बच्चा खूप वेळ वापरायचा आपल्याला हा पॅरालेलोग्राम लॉ. पॅरालेलोग्राम लॉ कधी वापरायचा? जेव्हा दोन वेक्टर्स, जसे मागाशी एका पुढे एक होते तसे एकाच वेळी, असं लक्षात ठेवा, एकाच वेळी दोन वेक्टर, असं लक्षात ठेवा, एकाच वेळी. म्हणजे काय बेटा? लेट अस से एक डायग्राम काढू आपण. समजा हा P वेक्टर आहे, ओके, आणि त्याच्या पुढे नाही, आय एम व्हेरी सॉरी, त्याच्या पुढे नाही,
एकाच वेळी दोन वेक्टर्स आहेत लाईक दिस, एक पी वेक्टर आणि हा क्यू वेक्टर. मग त्या दोघांनी पुढे काही बनवू दे, स्क्वेअर, रेक्टँगल, एनी क्वाड्रिलॅटरल, ट्रॅपेझियम चालेल, काही चालेल. बट जेव्हा दोन वेक्टर एकमेकाला कनेक्टेड आहेत, पॅरॅलिलोग्राम आहे, सो आपल्याला कंपल्सरी पॅरॅलिलोग्रामच तयार करायचा आहे. पहिला काही होऊ शकतो, आपल्याला कसा करायचा बघ, आपण नववीला शिकलो नाही का, कॉपी पेस्ट, राईट. सो दोन वेक्टर बघा, आता लक्ष दे, पॅरॅलिलोग्राम लॉ शिकायचं आपल्याला. नंबर 5th आणि व्हेरी इम्पॉर्टंट, पॅरॅलिलोग्राम लॉ. काय केलं आपण, कन्सिडर टू वेक्टर्स, कन्सिडर टू वेक्टर्स. कोणते कोणते बेटा, पी वेक्टर अँड क्यू वेक्टर. ड्रॉन फ्रॉम सेम किंवा कॉमन पॉइंट. कुठून ड्रॉ केले बेटा, एका कॉमन पॉइंट पासून ड्रॉ केले, तेव्हाच ते एकाच वेळी होईल ना, एकाच वेळी. म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला दोन जण एकाच वेळी धक्का लावतात, एक जण इकडं आणि एक जण तिकडं. गेटिंग? सो अशी कंडिशन आपण घेतली की एकाच वेळी वी आर हॅव्हिंग टू वेक्टर्स पी अँड क्यू. आता बेटा लक्ष दे नीट, काय करायचं आपल्याला, कंप्लीट द पॅरॅलिलोग्राम. बघा पुढे कंप्लीट करूया, मी शॉर्टकट मध्ये लिहितो पॅरॅलिलोग्राम. कसं करणार बेटा, कॉपी पेस्ट करा, छेक एवढाच, कॉपी याला पुढे घेऊन पेस्ट करा. सो बच्चा काय बनला, हा पॅरॅलिलोग्राम लॉ. जसा हा पी वेक्टर आहे, तर वरती सुद्धा काय बनला, पी वेक्टर, आणि हा क्यू वेक्टर आहे बेटा, हा सुद्धा क्यू वेक्टर, लेंथ तेवढीच आणि डायरेक्शन पण तीच. दिसतोय पॅरॅलिलोग्राम व्यवस्थित. आता काय करू आपण, याला ह्या अशा पद्धतीने प्रोड्यूस करू, कारण की याची गरज पडणार आहे पुढे आपल्याला. त्याचं एक नाव देऊ आपण, यम. पुढे फक्त प्रोड्यूस केला आपण, पी ला पुढे घेतलं, इथून एक परपेंडिक्युलर फक्त ड्रॉप केला आपण. ऑल राईट बेटा, आता नीट लक्ष दे. फ्रॉम दिस डायग्राम कॅन वी यूज ट्रायंगल लॉ, फर्स्ट वेक्टर त्याच्या पुढे सेकंड वेक्टर, अ ट्रायंगल कॅन बी कम्प्लिटेड. बेटा यस ऑर नो, आणि रिझल्टंट विल बी गिवन इन दिस वे, आर वेक्टर इज पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर. हे तर ट्रायंगल लॉ नाही जमलं. व्हॉट आय एम ऑब्झर्विंग, पॅरॅलिलोग्राम मध्ये ट्रायंगल लॉ चालतो ना, नो इश्यू, हेच तर मग केलं आपण. बट स्पेशली पॅरॅलिलोग्राम मध्ये रिझल्टंट कसा दिला जातो, कंप्लीट द पॅरॅलिलोग्राम. आणि बच्चा जो रिझल्टंट आहे, इट इज ड्रॉन फ्रॉम गिवन बाय डायगोनल. रिझल्टंट जसा तिकडे थर्ड साइड होती, तसा इथे डायगोनल. कशाने दिला जातो रिझल्टंट, डायगोनल. परंतु पॅरॅलिलोग्राम मध्ये दोन डायगोनल असतात, एक हा आणि एक हा, त्यापैकी कोणता, डायगोनल drawn from the common point of two vectors. दोन वेक्टरचा जो कॉमन पॉइंट आहे, तिथून जाणाऱ्या डायगोनल मधूनच रिझल्टंट दाखवायचा आहे. दॅट्स वाय देअरफॉर बेटा दॅट रिझल्टंट इज पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर. आर यू एग्री? ही झाली बेसिक थिंग. हा जो रिझल्टंट आहे, इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. हा जो रिझल्टंट आहे त्याच्याकडे मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. सो आपण मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आर वेक्टर काढू आणि नंतर आपण डायरेक्शन काढू, आहे की नाही. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे बेटा त्याची लेंथ, आहे की नाही. मग याची लेंथ काय असणार आहे, ही आर, आर वेक्टरची लेंथ काय, आर. कसा निघेल, पायथागोरस थेरमला जागे करा. हे काय, हा ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. सो इन लाईक यूज द पायथागोरस थेरम. ओके, इन ट्रायंगल कोणता, याचं नाव ओ देऊ आपण, कॉमन पॉइंट ओ. ओके, आणि काय करू, ह्या पॉइंटची नावं देऊ आपण. हा जो पी वेक्टर आहे ना बेटा, याला असं दाखवतो, याला ओ ए म्हणू बर का. हा पॉइंट ओबी म्हणू, ओ ए वेक्टर इज पी वेक्टर, ओके, अँड ओबी वेक्टर इज क्यू वेक्टर असं म्हणू आपण.
इन दिस डायग्राम हा जो ओ ए वेक्टर आहे तो पी वेक्टर आहे आणि हा जो ओ बी वेक्टर आहे हा क्यू वेक्टर आहे असं आपण म्हणू. ऑलराईट, म्हणजे तुम्हाला समजायला थोडस सोपं जाईल, बाकी काही नाही. हा एक जो पॉइंट आहे वरती याचं नाव आपण सी पॉइंट देऊ. ठीक आहे, चलो आता लक्ष दे. हा जो पॉइंट आहे हा ओ पॉइंट आहे. शुरू किया जाए बेटा. वी वांट मैग्नीट्यूड, सो इन ट्रायंगल ओ सी एम, इन ट्रायंगल ओ सी एम. चलो, हा जो हायपोटेन्यूस आहे 90 समोरचा अँगल तो कोण आहे? ओसी स्क्वेअर. सो कॅन आय राईट इन ट्रायंगल ओसीएम बाय पायथागोरस थिअरम असं म्हणतोय. बाय कोणता थिअरम बेटा? पायथागोरस थिअरम. हायपोटेन्यूस स्क्वेअर दॅट मीन्स आर स्क्वेअर. बरं, व्यवस्थित तुम्ही ओसी स्क्वेअर, ओसी साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर. ठीक आहे ना, ओ एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर. ठीक आहे, पुढे कंटिन्यू करतो. बच्चा ओसी कोण आहे माझा? आर. सो आय वुड लाईक टू राईट आर स्क्वेअर. ओ एम चा स्क्वेअर, ओ एम साइड ही ओ ए अधिक ए एम अशी आहे. ओ ए अधिक ए एम ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर, हा व्हर्टिकल सी एम स्क्वेअर. सध्या मी याला असंच लिहितो. बेटा नीट लक्ष दे आता. इन ट्रायंगल कुठे? इन ट्रायंगल ए सी एम, इन ट्रायंगल एसीएम. हा जो अॅक्यूट अँगल आहे बेटा पी वेक्टर आणि क्यू वेक्टर मधला, नीट लक्ष दे. पी वेक्टर आणि क्यू वेक्टर मधला काय म्हणू आपण? अँगल थीटा. तर हा जो अँगल थीटा आहे हा पण अँगल थीटा आहे ऍडजस्टंट. बेटा यस ऑर नो? कम ऑन, नीट लक्ष दे. पी वेक्टर आणि क्यू वेक्टर दोघांच्या मधला अँगल थीटा आहे. ओके, अँगल बिटवीन पी वेक्टर अँड क्यू वेक्टर इज थीटा. काय बच्चा? दोघांमधला अँगल थीटा. मग आता मी या ट्रायंगल मध्ये काय अप्लाय करतो? साइन थीटा आणि कॉस थीटा, आपल्या बेसिक गोष्टी. बेटा साइन थीटा इज अपोजिट साइड अपॉन हायपो, which means cm upon ac. All right, cm upon ac. This implies side cm पाहिजे ना मला. cm will be ac sin theta. cm will be ac sin theta. बेटा ac कोण आहे? q. So can I write it as q sin theta? है की नाही? cm as ही ac sin theta. ac कोण आहे बघ ना, q वेक्टर, म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड q आहे. चल बेटा cos थीटा काढूया आपण. Adjacent upon hypo, adjacent is am upon hypo is ac. So बच्चा this implies, मला ही am पाहिजे ना, am will be ac cos theta. Very easy. So बेटा ac is q, so q cos theta. So दोन कंपोनंट आले मला. हा am आला q cos theta, हा am काय आला? q cos theta. गेटिंग ना बेटा? am आला q cos theta. cm काय आला? q sin theta. क्लिअर आहे? q cos theta आणि q sin theta व्हॅल्यूज टाकून देऊ. हा जो ओ ए, ओ टू ए, हा जो पॉइंट आहे ना बेटा ओ टू ए, त्याच्यामध्ये कोणता वेक्टर आहे बेटा आपला? पी वेक्टर, है की नाही? सो दॅट मीन्स दिस साइड इज पी. ओके, ओ ए इज पी प्लस एम कुठे गेलाय? हे काय? एम इज क्यू साइन थिटा, क्यू कॉस थिटा, क्यू कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि तो जो सीएम आहे तो आहे क्यू साइन थिटा, क्यू साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला याला सिम्प्लिफाय करू. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, सो ए स्क्वेअर प्लस 2ab. ए इंटू बी काय होईल? पी क्यू कॉस थिटा. डबल केलं तर 2 pq cos थिटा प्लस क्यू कॉस थिटाचा स्क्वेअर इज क्यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, आणि पुढे काय बेटा? क्यू साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज क्यू स्क्वेअर
साइन स्क्वेअर थिटा. स्क्रीनशॉट घ्या. मग आपण याला पुढे सिम्प्लिफाय करू. डन. बेटा वी आर डिरायव्हिंग मॅग्निट्यूड ऑफ दिस आर वेक्टर. ह्या स्टेप पर्यंत आपण आलोय. आता पुढे बघ आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघ बेटा पी स्क्वेअर प्लस 2p क्यू कॉस थिटा प्लस त्या दोन टर्म्स मध्ये क्यू स्क्वेअर कॉमन निघेल का नाही, आणि कॅन आय राईट पुढे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, क्यू स्क्वेअर कॉमन निघाला, आतमध्ये काय राहील कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. इट कॅन बी रिटन ॲज पी स्क्वेअर प्लस 2pq cos theta plus q square into 1 because cos square plus sin square is 1. First fundamental identity. So r square है, can I write r as under root p square plus 2pq cos theta plus q square. Clear है बच्चा? So this is the magnitude of our resultant. काय काढलं आपण आपल्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड. गेटिंग? अच्छा, आपल्या रिझल्टंटला डायरेक्शन सुद्धा आहे बेटा. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. बेटा रिझल्टंटची डायरेक्शन मला द्यायची आहे, काय करावं लागेल? प्लीज नोट द टेक्निक. व्हॉट यू हॅव टू डू इज कन्सिडर अँगल ऑफ दॅट रिझल्टंट विथ वन ऑफ द वेक्टर्स. त्याला अल्फा लिहितो. लेट अँगल बिटवीन आर वेक्टर आणि दोघांपैकी एक जण कोणतरी जो पी वेक्टर आहे. युजली आपण हॉरिझॉन्टल वेक्टर कन्सिडर करतो. ओके, आर वेक्टर अँड पी वेक्टर बी अल्फा. पी आणि क्यू ह्या दोघांमधला थिटा आहे. आर आणि पी दोघांमधला छोटासा अँगल ॲक्युट अँगल अल्फा आहे. राईट? अच्छा, अँड वी आर इंटरेस्टेड इन दॅट अल्फा. सो बच्चा आता हा खालचा पार्ट पुसू. येस, हे काम झालंय आपलं. ओके, चलो बेटा आता आपण काय करूया, मला अल्फा काढायचा तर मी राईट अँगल ट्रायंगल वापरतो. काय ओ सी एम इन ट्रायंगल ओसीएम राईट अँगल ट्रायंगल आहे. कॅन आय फाइंड टॅन अल्फा? येस सर, टॅन अल्फा इज परपेंडिक्युलर अपॉन बेस किंवा हाईट अपॉन बेस, जसं म्हणायचं तसं म्हणा. ऑलवेज रिमेंबर की टॅन इज हाईट अपॉन बेस. बच्चा हाईट काय रे? सीएम. बेस काय? ओएम. सो इट विल बी सीएम अपॉन ओएम. एग्री? सीएम अपॉन ओएम. सीएम काय बेटा? कम ऑन, क्यू साइन थीटा. येस और नो? अपॉन ओएम काय? पी प्लस क्यू कॉस थीटा. आहे की नाही? पी प्लस क्यू cos theta. So beta, can I say therefore, बच्चा therefore alpha is tan inverse. हा जो tan आहे पलीकडे गेल्यावर इनवर्स होईल. tan inverse of q sin theta upon p plus q cos theta. लर्न करायचे बेटा रिझल्ट आपल्याला. मी लर्न करण्यासाठी सुद्धा फील देतो तुला, डोंट वरी. आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी काढल्या. मॅग्निट्यूड इज आर इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस 2pq cos theta प्लस क्यू स्क्वेअर. हा जो अँगल आहे काय कसं लक्षात ठेवायचं बघ, त्याला लक्षात ठेव. क्यू साइन थिटा बघ, हा जो कंपोनंट आहे हा क्यू साइन थिटा आहे. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. एक शॉर्टकट ट्रिक देतो मी नोट मध्ये, मी त्याला नोट म्हणतो. इफ two vectors have equal magnitude, दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड जर इक्वल असेल तर अँगल ऑफ रिझल्टंट देन
angle of the resultant is given by alpha equal to theta by 2. फॉर एक्झाम्पल स्क्रीनशॉट घ्या, मी ही नोट वाली गोष्ट प्रूव्ह करतो. स्क्रीनशॉट घ्या. ओके, बघा आता लक्ष द्या. ह्या नोटला आपण प्रूव्ह करू आणि व्यवस्थित अंडरस्टँड करू. हा शॉर्टकट प्रूव्ह सुद्धा करू आपण. ठीक आहे, चलो बेटा. पॅरॅलोग्राम मधनं दोन गोष्टी आपल्याला भेटल्या. आर इज अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर असं लिहितो मी लिहिताना, प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. हे झालं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन इज अल्फा tan इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. बर का, चला ही नोट वाली गोष्ट मी एकदा प्रूव्ह करतो. बेटा नोट साठी लेट्स टेक द एक्झाम्पल ऍज, हे पुसू आता, याचं काम झालेलं आहे. ही नोट प्रूव्ह करण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ. लेट्स टेक एक्झाम्पल की बेटा हा एक फर्स्ट वेक्टर आहे पी वेक्टर आणि हा एक सेकंड वेक्टर आहे क्यू वेक्टर. पी वेक्टर आहे 10 न्यूटन, क्यू वेक्टर आहे 10 न्यूटन. दोघांचंही मॅग्निट्यूड सेम आहे. आणि बेटा दोघांमध्ये जो अँगल आहे तो 60 डिग्री आपल्याला दिलेला आहे. आता आपण दोघांमधला रिझल्टंट जो आहे त्याचा मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फाइंड करू. ओके, फाइंड magnitude and resultant. Find magnitude and direction. Magnitude and direction of the resultant vector. ओके बेटा, ओके. चला याचा स्क्रीनशॉट घेतलाय का? मी हे पुसतो. हा जो अल्फा आहे हा थीटा बाय 2 येतो जेव्हा हे दोघं म्हणजे रिझल्टंटचा अँगल शॉर्टकट ट्रिकने. बरं का, इथं किती यायला पाहिजे? 60 बाय 2 म्हणजे 30. आपण ते प्रूव्ह करू आता. ठीक आहे, चल बेटा लक्ष द्या. आता हे एक्झाम्पल सोडू आपण. सोल्युशन आपल्याकडे बघ, रिझल्टंट आणि अँगल साठी फॉर्म्युला आहे. सो सोल्युशन रिझल्टंट काय असतो बेटा? रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस ऑफ थिटा विच इज इक्वल टू रूट मध्ये पी इज 10 सो 10 चा स्क्वेअर प्लस क्यू इज ऑल्सो 10 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 10 इंटू 10, दोघेही सेम सेम आहे ना, 2 10 इंटू कॉस ऑफ अँगल किती आहे बच्चा दोघांमधला? 60 डिग्री. सो रूट मध्ये 10 चा स्क्वेअर 100 प्लस 100 प्लस 2 गुणिले 10 गुणिले 10 किती झाले? 200 गुणिले कॉस 60 ची व्हॅल्यू आहे बच्चा 1/2. ओके, सो आर इज इक्वल टू रूट मध्ये किती झाले? 100 आणि 100 200 अधिक 200 गुणिले 1/2 ते झालं बच्चा 100 विच मीन्स रूट मध्ये 200 आणि 100 झाले 300. ओके, याला लिहिताना असं लिहू 100 इंटू 3 सो दॅट 100 बाहेर आला तर होतील 10. सो बच्चा रिझल्टंट इज दिस मच न्यूटन, 10 अंडर रूट 3 न्यूटन. ओके, आता राहिला विषय कशाचा? डायरेक्शनचा आहे की नाही. हे तर मॅग्निट्यूड काढला आपण. आता डायरेक्शन इज अल्फा. आता आपण ते शॉर्टकटने पण करू, याने पण करू. एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी हे सगळं पुसतो आणि डायरेक्शन कुठं पण. ओके, चलो बेटा लक्ष दे. रिझल्टंट झाला. डायरेक्शन शॉर्टकटने काढू आणि नॉर्मलने पण काढू. Question was find magnitude and direction of resultant vector. Okay,
मॅग्निट्यूड काढलंय, डायरेक्शन मला काढायचंय. सोल्युशन काय काढायची बेटा? डायरेक्शन. डायरेक्शन कॅन आय अप्लाय बाय शॉर्टकट ऑफ टू इक्वल वेक्टर्स. दोन वेक्टर इक्वल असतील तर शॉर्टकट ट्रिक काय सांगते बच्चा? अल्फा इज थीटा बाय 2. So here theta is 60 degree upon 2. So alpha is, come on, alpha is 30 degree. चला आता जनरल मेथड वापरा आपण. डायरेक्शन. कोणती मेथड? जनरल मेथड. ओके बच्चा, चलो जनरल मेथड काय सांगते? टॅन अल्फा, आपला अल्फा इज टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. सो बच्चा अल्फा इज टॅन इनवर्स, बघ फॉर्म्युला वरती समोर रेडी आहे, 10 साइन ऑफ दोघांमधला थीटा किती बच्चा? ओके. 10 sin 60 upon 10 plus 10 cos, that theta is 60, which is tan inverse 10 into sin 60 काय बेटा? रूट 3 by 2 upon 10 plus 10 into cos 60 काय बच्चा? 1/2. Yes or no? So this is tan inverse of b पंच. ठीक आहे बेटा. सो बे पंचे 10, 10 आणि हे काय होतील 5, 15, विच इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5 3 15. सो ओके. सो बेटा रूट 3 अपॉन 3 is tan inverse of root 3 upon 3 can be written as 1 upon root 3. Tan inverse of 1 upon root 3 is 30 degree. मी हे रूट 3 अपॉन 3 कसं आलं ते दाखवतो, एकदा स्क्रीनशॉट घ्या. गेटिंग? ओके, हे बघ लक्ष दे, करून देतो मी, डोंट वरी. बच्चा हा जो रूट 3 अपॉन 3 आहे, रूट 3 अपॉन 3 हे बघ, याला 1 बाय रूट 3 कसं लिहिला? रूट 3 अपॉन 3 ला मी कसं लिहितो? रूट 3 अपॉन 3. बेटा मी एक काम करू, गुणिले रूट 3 भागिले रूट 3, वरती रूट 3 इंटू रूट 3 काय होईल? 3 भागिले खाली काय होईल? 3 इंटू रूट 3 3 रूट 3, 3 ला 3 गेला. सो 1 अपॉन रूट 3. हे असं वापरलं मी शॉर्टकटने, आलं की नाही हाय स्पीड मध्ये. ओके. सो दोन वेक्टर्स असतील, त्याच्यामध्ये अँगल मग 60 असो. तुला माहितीये इट इज इन बिटवीन 0 to 180. 120 असतात, उत्तर काय आलं असतं? 60. 80 असतात, काय झालं असतं? 40. इज दॅट इझी. कम ऑन बच्चा, डन. ओके. So today we will stop here. Bye bye. Stay home and stay healthy.